ज्या पद्धतीने क्रूर मांडलेले पोलिसांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, तरी पोलिसांनी 3.5 तास ही मजा बघत एक साधी गुन्हा नोंद केला नाही. आणि त्या वाल्मिकी कराडला गुन्हा नोंद करून सुद्धा तो कुठे इकडे फिर तिकडे फिर, मध्य प्रदेशला फिर, इकडे फिर तिकडे फिर, हे चाललंय. हे कसं महाराष्ट्र सरकारला जमते? केवळ 3 आरोपींना अटक आहे, 4 फरार आहेत. पोलिसांचा तपास कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यात आहे. संतोष देशमुखांची इतकी क्रूर हत्या महाराष्ट्रात झालेली आहे, बीडमध्ये झालेली आहे. मला ते ऐकून मी गहिरून गेलेलो आहे. म्हणजे महाराष्ट्रात बीड असं घडू शकते कसं? म्हणजे बीड बिहारच्या मार्गावर चाललं आहे का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. हा साधा गरीब सामान्य कुटुंबातला मुलगा संतोष देशमुख, ही त्याची 3री टर्म आहे सरपंच म्हणून. इतका प्रामाणिक काम करणारा हा व्यक्ती इथं अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी तो पुढे गेला. तिथं पवनचक्कीचं जे काय काम चालू आहे, तिथं दमदाटी झाली होती. ते सुद्धा बौद्ध समाजाच्या मुलाकडे सोनवणे अशोक सोनवणेचे ते विचारण्यासाठी गेलं. आणि त्याच्यामुळे जे नंतर पुढं काय घडलं, इतकी क्रूर हत्या. त्याच्या भावाने ज्या मिनिटाला ती बॉडी मिळाल्यावर 36 फोन त्या काटेशी केले, चाटेशी केले, 36 फोन केले. पोलिसांना सांगितलं, पोलिसांनी ही 3-3.5 तास ही मजा पाहिली. आणि आता काय केलं, सक्तीच्या रजेवर त्या पियाला पाठवले, एकाला निलंबित काहीतरी केलं. हे असं चालणार नाही. या पोलिसांना जे पी आय तो जो कोण त्याला आरोपी केल्याशिवाय हे आम्ही कोण गप बसणार नाही. कारण काय सगळे व्हिडिओज आहेत ज्या पद्धतीने क्रूर मांडलेले पोलिसांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. कसं अपहरण केलं, तो ड्रायव्हरसुद्धा त्याचा भाऊच आहे, ड्रायव्हर नाही आहे, त्याचा जो गाडी चालवतो भाऊच आहे, त्याचा चुलत भाऊ काय कोणतरी, त्यांनी सगळ्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. तरी पोलिसांनी 3.5 तास ही मजा बघत एक साधी गुन्हा नोंद केला नाही. आणि त्या वाल्मिकी कराडला गुन्हा नोंद करून सुद्धा तो कुठे इकडे फिर तिकडे फिर, मध्य प्रदेशला फिर, इकडे फिर तिकडे फिर, हे चाललंय. हे कसं महाराष्ट्र सरकारला जमते? कसं परवडते आणि कसं चालतंय? आणि याच्या पुढे आम्ही अशा गोष्टी चालून देणार नाहीत. मला बाकीचं काही माहीत नाही. पूर्ण मी ग्रामस्थांच्या बरोबर आहे. जे ग्रामस्थ निर्णय घेतील त्याचबरोबर संभाजीराजे असतील बरोबर. आणि तुम्ही CIDची आम्हाला दिलेली आहे, आम्हाला CID नको आहे. सगळ्यांचं एक मत आहे, ती SIT पहिलं आहे. आणि SITमध्ये नेमत असताना सुद्धा लोकल अधिकारी चालणार नाही आहे, तो बाहेरचा अधिकारी चालणार. उदाहरण त्यांनी उमाप नाव दिलं, असे अनेक कुमावत नाव दिलं. तुम्ही चांगले अधिकारी द्या आणि ह्या SITच्या माध्यमातून ह्या गरीब कुटुंबाचा न्याय मिळवून द्यायला पाहिजे.